निवडणूक आहे, महायुतीचं देखील पॅनल आहे. काय सांगाल कशा प्रकारे ही संपूर्ण निवडणूक आहे? किती जण बिनविरोध आलेले देखील आहेत? ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सगळेच आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रदेश अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार आम्ही परिवर्तन पॅनल या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर ठेवलेली आहे. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुरक्षित आहे. या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार. त्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा, सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. सर, भारतीय 21 जागा आहेत, त्यात परिवर्तन पॅनलचे किती उमेदवार? 21 जागांमध्ये 9 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. वेगवेगळी लोक त्याचं आकलन करताना आपल्याला माहिती देतील. परंतु आता परिवर्तन पॅनल फक्त जिल्ह्याच्या 7 जागा यांच्यासाठी हे परिवर्तन पॅनल. त्यापैकी 4 जागा बीजेपीच्या, 3 जागा शिवसेना. सर, अनेक ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी महायुतीचं परिवर्तन पॅनल असं म्हटलं गेलेलं आहे, परंतु महायुतीचे काही घटक जे पदाधिकारी असतील, म्हणजे आमदार असतील किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांनी देखील समोरच्या पॅनलमधून आपली मला आपल्याला हा चांगला प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही ह्या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटते की ज्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष सांगतो तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. बरोबर. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे. त्या निवडणुकीमध्ये या होण्याचा काय प्रश्न होते? बँकेची निवडणूक आहे. बँकेची निवडणूक तत्वावर लढली जाणार. बँकेच्या मतदारांना हे माहीत आहे की बँकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला जिंकवलं पाहिजे, कोण बँकेला चांगल्या सुचतील, कोण शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणेल, कोण गोरगरिबांसाठी बँक चांगल्या पद्धतीने चालवी, ही सगळी जाणीव असल्यामुळे निश्चितपणाने ते आमच्या पॅनलला मतदान करतील.